नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती. तुमच्या या लाडक्या प्राजक्ताताईच्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, या चॅनलचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कधी पण तुम्हाला YouTubeवरती मशीनविषयी काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही YouTubeवरती मराठी ब्लॉगर प्राजक्ता म्हणून सर्च करून त्याच्यामध्ये तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता. तर मैत्रिणींनो, मी बरेच मशीनविषयी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, स्टिचिंगविषयी अपलोड केलेले आहेत आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स मला येत आहे आणि त्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद पण होतोय की तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडतायत, युजफुल वाटतायत आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकताय. तर मैत्रिणींनो, असे बरेच व्हिडिओ आहेत ज्याच्या खाली तुमच्या बऱ्याच कमेंट आहेत. पण एक अकाउंट आहे यूट्यूबचं, त्यांच्या याचं नाव आहे मंगल सुतार. तर त्या ताई मला प्रत्येक व्हिडिओ खाली सारखी कमेंट करत आहेत. तर आज आपण दोन अशा कमेंट सिलेक्ट केलेल्या आहेत ज्याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्या उत्तरातून तुम्ही सुद्धा काहीतरी शिकणार आहात. तर पहिली जी कमेंट आहे ती आहे अर्चना सावंत 9541. तर हे त्यांच्या अकाउंटचं नाव आहे, तुम्हाला इथे शो सुद्धा होत असेल. तर त्यांची कमेंट आहे, ताई माझी जीवनची मशीन आहे, तर त्याला अजिबात फिनिशिंग येत नाही आहे, मी काय करू? तर त्या ताईंच्या कमेंटला आपण सिलेक्ट केलेलं आहे. आणि दुसरी जी कमेंट आहे ती मला सारखी येते, ती आहे मंगल सुतार. तर त्यांची कमेंट आहे, माझी मशीन 95 to 10ची आहे, तर मी गोधडीसाठी कोणती सुई वापरावी? तर ह्या दोन कमेंट आपण आज सिलेक्ट केलेल्या आहेत. तुम्हाला पण असेच काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता मला. मी रोज 2 कमेंट सिलेक्ट करणार आहे आणि त्यांचे उत्तर मी देणार आहे. तर माझी जी ऑइलिंगची काही मशीनविषयी जी व्हिडिओ टाकलेली आहे, शिलाईविषयी, तर त्यामध्ये सुद्धा मला 2 कमेंट आलेल्या आहेत की सर्व्हिसिंगविषयी, सर्व्हिसिंग करून दाखवा मशीनची. तर त्या कमेंट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या कोणी केल्यात आणि त्यांचं कमेंट काय आहे ते सुद्धा आपण वाचून दाखवणार आहोत. तर मैत्रिणींनो, पहिली जी कमेंट आहे ताईंची, अर्चना सावंत ताईंची, त्यांनी विचारलेलं आहे की जीवन मशीन आहे त्यांची, तर त्याला फिनिशिंग येत नाही. तर मैत्रिणींनो, तुमची मशीन कोणतीही असो, कोणत्याही कंपनीची असो, त्याला फिनिशिंग का येत नाही त्याचे वेगवेगळे कारण असतात. तर आपण माझी उषाची फुल शटलची मशीन आहे, पण मशीन ही सगळ्यांची सारखीच असते, फक्त त्याची सेटिंग वेगवेगळी असते. जशी तुम्ही हाय लेवलची मशीन घ्याल तशी त्याची सेटिंग वेगवेगळी असते. परंतु आपण ज्या महिला आहोत, ज्या घरगुती कामासाठी मशीन घेतात, तर त्या आपल्या ज्या मशीन असतात त्या सारख्याच असतात, फक्त कंपनी वेगळी असते. तर मैत्रिणींनो, या क्वेश्चनचं उत्तर काय आहे ते समजून घेऊया आज आपण. तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल मशीनकडे. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ही तुमची मैत्रीण इथे बसलेली आहे. तर तुम्ही नक्कीच मला प्रश्न विचारा, तुमच्या मशीनविषयी, तुमच्या स्टिचिंगविषयी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तर मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलेकडे जायला पाहिजे म्हणून शेअर सुद्धा करा. शेअर जास्तीत जास्त करा, म्हणजे ज्या कोणाला मशीनविषयी प्रॉब्लेम असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि लाईक सुद्धा नक्की करा तुमच्या या मैत्रिणीकरिता. तर चला मग आपल्या मशीनकडे जाऊया. तर पहिलं कारण जे असतं आपल्या फिनिशिंग न येण्याचं मशीनला, तर ते पहिलं कारण आहे आपला हा टेन्शन तार, टेन्शन थ्रेड. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा इथे धागा लावतो, हे बघा तुम्हाला मी धागा लावून दाखवते. जेव्हा आपण इथे दोरा लावतो, सेटिंग करतो, तेव्हा त्यामध्ये आपण कशी सेटिंग करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा धागा इथे टाकला, त्यानंतर इथून आपण घेतला, त्याच्यानंतर हे बघा आपण इथून या टेन्शन थ्रेडमधून जेव्हा हा धागा टाकतो, हे बघा तुम्हाला दिसत असेल स्पष्ट. हे बघा, हा धागा आपण इथून टाकला, त्याच्यानंतर या भागातून आपण बाहेर काढायचा. हे बघा, आपण इथून बाहेर काढला. आता हा धागा जो आहे या टेन्शन थ्रेडमधून इझिली ओढला गेला पाहिजे. हे बघा, इझिली ओढला जातो. हे बघा, असा इथून इझिली ओढला गेला तरच तुमच्या कापडाला किंवा शिलाईला फिनिशिंग चांगली येईल. जर इथे घट्ट असेल तर तुम्ही हा स्क्रू जो आहे तो थोडा सैल करायचा, आणि जर सैल असेल जास्त तर तो थोडा घट्ट करायचा. फक्त असं ताणला ना की हा इझिली थोडा ओढला गेला पाहिजे. एकदम जास्त पण जोरात नाही ओढला गेला पाहिजे आणि एकदम सैल पण नाही झाला पाहिजे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपली जी ही खालची बॉबिनची केस असते, हे बघा, ही जी आपली बॉबिन केस असते याची सुद्धा बॉबिन जी आहे ती एकदम घट्ट नको आणि एकदम सैल नको. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण हे बॉबिनमध्ये दोरा अडकवलेला आहे, त्याच्यानंतर हे बघा, हे असं लटकला पाहिजे. हा असा न लटकला गेला आणि जर एकदम खाली गेला म्हणजे तुमची बॉबिन सैल आहे. आणि इथून असा दोरा खेचून बघायचा. हे बघा, हा इझिली ओढला जातोय ना. हे बघा, इझिली ओढला जातोय आणि खाली पण पडत नाही, म्हणजे आपली बॉबिन व्यवस्थित आहे. जर तुमचे बॉबिनचा दोरा ओढला जात नसेल, बॉबिनचा दोरा जर तुमचा ओढला जात नसेल आणि खाली पडत असेल अशी दोरा धरल्यावरती, तर हा जो स्क्रू आहे, हे बघा तुम्हाला इथे स्क्रू दिसत आहेत,
हा जो स्क्रू आहे तो तुम्हाला घट्ट करायचा आहे जर सैल असेल तर, आणि एकदम घट्ट असेल तर थोडा सैल करायचा आहे. हे 2 स्क्रू दिसताय ना तुम्हाला, त्यांना थोडं घट्ट जर असला तर सैल करायचा आणि सैल जर असला तर घट्ट करायचा, म्हणजे तुमची बॉबिन केस एकदम व्यवस्थित होईल. ह्या बॉबिन केसचा दोरा आणि हा आपला इथला शिलाईचा दोरा यांचा ताळमेळ व्यवस्थित जर बसला तर तुमची शिलाई एकदम व्यवस्थित फिनिशिंगने येते. ही गोष्ट पहिली तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर सुईचं टोक, हे जी आपली सुई असते इथे, हिचं टोक व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. हे बघा, तुम्ही जर पोतळी टाकून पिशव्या किंवा त्यामध्ये तुम्ही जर गोदडी वगैरे शिवत असाल तर सुईचं टोक आपलं खराब होतं शिलाई करून करून. तर ती शिलाई व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला 1-2 गोदडी शिवल्यानंतर किंवा 3-4 आपल्या पोतळीच्या पिशव्या शिवल्यानंतर तुम्हाला ती सुई चेंज करून घ्यायची आहे. जर सुईचं टोक व्यवस्थित नसलं तर तुमची सुई सारखी मोडेल आणि त्याला फिनिशिंग येणार नाही. हे बघा, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे सुईचं जे टोक दिसतंय तुम्हाला, हे समोरचं, हे बघून घ्यायचं. इथे जर तुम्हाला थोडंसं खडबडीतपणा लागला किंवा थोडीशी तिरकी जरी झालेलं असलं हे टोक, तर तुम्हाला तुमची सुई जी आहे ती चेंज करून घ्यायची आहे. आणि नेहमी सुई लावताना त्याची चपटी जी बाजू असते ती आपली मशीनकडे आली पाहिजे आणि एकदम वरती लावायची सुई, खाली लावायची नाही. जर तुम्ही खाली सुई लावली ना तर ती धाग्यामध्ये अटकते आणि तुमचा धागा तुटतो. तर ही दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे फिनिशिंगसाठी. नंतर तिसरी गोष्ट, तुमच्या मशीनमध्ये जर काही घाण वगैरे अटकलेली असेल, हे बघा इथे जे हे दाते असतात, मशीनचे जे हे दाते असतात इथले, ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे तुम्हाला. आपला दात घासायचा जो जुना ब्रश वगैरे असेल असा तुमच्याकडे, त्याच्याने हे बघा ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि ही प्लेट काढल्यानंतर हे दाते असतात त्याच्या खाली ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे. नंतर हा जो भाग आहे तो सुद्धा साफ करून घ्यायचा आणि मशीन पूर्ण तुम्हाला इथून काढून घ्यायची आहे. दोरी वगैरे काढून मशीन काढून घेतल्यानंतर हा जो भाग आहे आपला मशीनचा खालचा, जिथे आपण बॉबिनची केस लावतो, हे बघा हा जो भाग आहे हा सुद्धा ब्रशने तुम्हाला साफ करून घ्यायचा आहे आणि पूर्ण हा खालचा भाग ब्रशने साफ करून याच्यामध्ये जर तुमचे काही धागे दोरे अडकलेले असतील ते काढून घ्यायचे आहे, जेणेकरून ते तुमच्या शिलाईमध्ये न अडकणार नाही आणि तुमची जी शिलाई आहे ती व्यवस्थित येईल. जर इथे धागे दोरे अडकलेले असतील तर तुमच्या बॉबिन केसमध्ये प्रॉब्लेम येईल आणि तुमची शिलाई व्यवस्थित येणार नाही, तिथे काहीतरी प्रॉब्लेम येईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे व्यवस्थित. जर तुमची मशीन जड चालत असेल तर तुम्हाला ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही दर 2 दिवसाने मशीनला ऑइलिंग करून घ्यायचं आहे. बघा, असं ऑइल येतं मार्केटमध्ये, ते आणायचं आहे. खोबरेल तेल टाकायचं नाही. जर तुम्ही खोबरेल तेल टाकलं आणि आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे ते गोठतं आणि तुमची मशीन जाम होते. त्याच्यामुळे नेहमी असंच, हे जे तेल असतं ते एकदम पातळ असतं, ते गोठत नाही, त्याच्यामुळे आपल्या मशीनसाठीच बनलेलं असतं. तर मशीनचे हे सगळे जे जॉईंट दिसत आहे तुम्हाला इथे, हे सगळे जे जॉईंट आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची मशीन जी आहे ती इझिली चालते, एकदम स्मूथ चालते आणि फिनिशिंग पण तुमच्या कपड्यांना व्यवस्थित येते. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मशीन आपली नेहमी स्वच्छ ठेवायची आहे, त्याच्यामध्ये धागे दोरे अडकलेले नसावेत, म्हणजे तुमच्या मशीनला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि शेवटची आणि मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे, आपण जेव्हा इथे कपडा लावतो तो कपडा न खेचायचा नाही या बाजूने. जर तुमचे कपडा खूपच जाड असेल, खूपच जाड जर तुमचा कपडा असेल तरच तुम्ही एकदम हळूवारपणे या साईडने खेचायचा आहे, म्हणजे या साईडने. आणि जर तुमचा कपडा व्यवस्थित आहे, पातळ आहे, त्यामध्ये जाडसरपणा नाही आहे, तर तुमची मशीन आपोआपच कपडा पुढे सरकवेल आणि तेच तुमच्या कपड्यासाठी आणि फिनिशिंगसाठी योग्य आहे. तो कपडा तुम्हाला पुढे म्हणजे खेचायचा नाही आहे. जर तुम्ही तसं केलं तर तुमच्या कपड्यावरती शिलाई गोळा होते आणि व्यवस्थित शिलाई येत नाही. आणि तुमच्या सुईचं टोक जरी खराब असलं ना तर तुमची जी शिलाई आहे ती गोळा होईल. इथे जरी तुमचा घट्टपणा असला दोऱ्यामध्ये तरी सुद्धा तुमची खालच्या कपड्यावरची शिलाई गोळा होते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जर तुमच्या मशीनमध्ये फिनिशिंग येत नाहीये तुमच्या कपड्यांना. तर तुम्हाला समजलंच असेल की फिनिशिंगसाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात. मशीन कोणतीही असो, या सगळ्या गोष्टी प्रत्येक मशीनीसाठी लागू होतात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि मगच तुमच्या कपड्यांना स्टिचिंग करायची आहे. तर मैत्रिणींनो, दुसरी कमेंट जी मंगल सुतार यांची आहे, तर त्यांची कमेंट आहे 90, माझी मशीन सोनी 95-10 ची आहे, तर गोदडीसाठी कोणती सुई वापरावी. तर मग सगळ्यांसाठी आहे हे उत्तर, फक्त त्याच मशीनसाठी नाही आहे. तुम्हाला गोदडीसाठी 18 नंबरची सुई उत्तम असते आणि सोनी 95-10 ची मशीन घरगुती कामासाठी एकदम उत्तम आहे, खूप छान आहे. पण गोदडी शिवताना त्याला तुम्हाला 18 नंबरची सुई यूज करायची आणि जास्त जाड गोदडी असेल तर त्याला 21 नंबरची सुई यूज करायची. कारण गोदडीमध्ये अनेक थर एकत्र येतात.
कपड्यांचे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही 16 नंबरची किंवा 14 नंबरची सुई यूज कराल तर ती अर्ध्यापर्यंतच म्हणजे अर्ध्या थरापर्यंतच तुमची सुई जाईल आणि त्याच्याने तुमची सुई मोडेल, त्याचं टोक मोडेल. त्याच्यामुळे तुम्हाला 18 नंबरची, जर कमी जाड असेल तर 18 नंबरची आणि खूप जाड असेल तर 21 नंबरची सुई यूज करायची आहे. आणि 21 नंबरची सुई यूज केल्याने काय होतं, तुमचे टाके व्यवस्थित लांब लांब येतात आणि सुई खालपर्यंत पूर्ण थरांपर्यंत जाते आणि दोन्ही साईडने व्यवस्थित शिलाई येते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की गोधडीसाठी कोणती सुई यूज करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुमचं सिल्क कापड असेल तर सिल्क कापडसाठी तुम्हाला 11 नंबर किंवा 14 नंबरची सुई यूज करायची आहे. जर तुमचं कॉटनचं कापड असेल तर कॉटनच्या कापडासाठी तुम्हाला 16 नंबरची सुई यूज करायची आहे. तर ह्या झाल्या सगळ्या सुई बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या बाबी. त्याच्यानंतर तुम्हाला जो गोधडीसाठी दोरा यूज करायचा आहे तो हा साधा दोरा यूज न करता, तुम्ही हे बघू शकता, आपण हा जो साधा दोरा आपल्या कपड्यांसाठी यूज करतो तो पक्का दोरा तर असतो, पण गोधडीसाठी तो पक्का नसतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, ताणल्यावर इझिली तुटत नाही, पण एकदम जोरात खेचल्यावर तुटतो. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. गोधडीसाठी नेहमी तुम्हाला नायलॉन मिक्स दोरा यूज करायचा आहे, जेणेकरून तुमच्या गोधडीला शिलाई व्यवस्थित येईल आणि त्याचे धागे जे टाके जे आहेत ते लवकर तुटणार नाही आणि तुमची गोधडी जी आहे ती वर्षानुवर्ष टिकेल. तर ही झाली दोऱ्याबाबत गोष्ट. त्याच्यानंतर गोधडी शिवताना तुमच्या प्रेशर फूटवरती ताण येऊ द्यायचा नाही. प्रेशर फूट म्हणजे काय, जिथे आपण कपडा ठेवतो, ज्या प्रेशर फूट खाली कपडा ठेवतो तो म्हणजे प्रेशर फूट, ज्याच्याने आपला जो कपडा असतो तो आपोआप पुढे सरकतो. तर गोधडी शिवताना कपडा पुढे लवकर सरकत नाही, कारण त्याला जाडपणा असतो. तर त्यासाठी तुम्हाला हळूवारपणे गोधडी पुढे खेचायची आहे, एकदम जोरात खेचायची नाही, हळूवारपणे खेचायची आहे. आणि स्टार्टिंगला तुम्हाला जोरात पायडल मारायचं नाही, स्टार्टिंगला तुम्हाला हाताने चाक फिरवायचं आहे. आणि तुमची मशीन व्यवस्थित सेट झाली की मग थोडं हळूहळू हळूहळू पायडल लावायचं आहे आणि गोधडी जी आहे ती थोडी पुढे खेचत जायचं, म्हणजे तुमच्या सुईवरती, तुमच्या प्रेशर फूटवरती ताण येणार नाही आणि तुमची सुई मोडणार नाही आणि तुमची शिलाई सुद्धा व्यवस्थित येईल. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जेव्हा तुम्ही गोधडी मशीनवरती शिवतात. तर तुमच्या लक्षात आलंच असेल. जे मंगलसूत्र आहेत त्यांनी नक्की कमेंट करा की तुमचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला की नाही. आणि जी आधीची कमेंट होती त्यांनी सुद्धा कमेंट नक्की करा की तुमचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही. तर अर्चना सावंताई आणि मंगलसूत्र, तुमची कमेंट येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा जो व्हिडिओ होता स्पेशल तुमच्यासाठी होता. तर मैत्रिणींनो, तुमच्या पण काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं निरसन करण्यासाठी सुद्धा मी आहे. तर मैत्रिणींनो, हे चॅनल जे आहे, हे व्हिडिओज जे आहे ते फक्त तुमच्यासाठीच आहेत आणि तुमच्या स्टिचिंगमध्ये आणि तुमच्या मशीनमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठीच मी व्हिडिओ बनवत आहे. तर माझे जे आधीचे व्हिडिओ होते ते स्टिचिंगचेच होते, परंतु मला बरेच असेच क्वेश्चन येत होते मशीनविषयी किंवा बॅगीच्या मापांविषयी, की बॅग शिवल्यावरती छोटी पडते, असे बरेच क्वेश्चन येत होते. तर मला तेव्हा कळलं की तुम्हाला स्टिचिंगची गरज नाही, तुम्ही इतरांचे व्हिडिओ बघून स्टिचिंग इझिली करून घ्याल, बॅग कशी स्टिच करायची, ड्रेस कसा स्टिच करायचा. परंतु तुम्हाला मशीनविषयी आणि बॅगेच्या दुसऱ्या गोष्टींविषयी कोणीच सांगत नाही आहे, जसं बॅगेची किंमत कशी घ्यायची, बॅगेचं माप कसं घ्यायचं, बॅगेचा बॉटम कसं घ्यायचा, कोणीच काही सांगत नाही. तर मला त्यावरती तुमचं सगळ्या प्रश्नांचं निरसन करायचं होतं, म्हणून हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. तर तुमच्या या मैत्रिणीसाठी एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा, कारण मी सुद्धा तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे, खूप रिसर्च करत आहे, त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि तुमचे अजूनही काही क्वेश्चन असतील तुम्ही विचारू शकता. आणि तुमच्या या मैत्रिणीसाठी एक लाईक सुद्धा नक्की करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा. तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.